पण हे आता झालं 1 किलोमीटर वरती चढून आले आणि आता आपला कलावंतीण आणि प्रबळगडचा हा ट्रेक चालू आहे. मी बघितले आणि जस्ट आपण पोचलोय. सकाळचे 6:40 झालेत आणि मी कदाचित पावणे 6:30लाच मला वाटतं अर्धा तास झाला चालू केलं आहे. मस्त दिवस उजाडला आहे. बघू शकता लाईट 6 वाजता अशी लाईट आहे, 6 साडेसहा. आणि मी 1 किलोमीटरवरती चढून आले आणि आता आपला हा कलावंतींचा प्रबळगडचा ट्रेक आपण चालू करतोय, केला आहे म्हणजे. माणसाने निसर्गाची हे करत असलेली ही हानी आपल्या सुखसोयींसाठी बघा, ज्याला त्याला आपला निवारा बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी निसर्गाची हानी करत मोठमोठ्या बिल्डिंग अशा उभ्या केल्या जातात. आता आपण पहिल्या झोपडीजवळ आलेलो आहे, जे पहिली चालणारी थांबण्यासाठी केलेली झोपडी असतात, रेस्टिंग. ट्रेडिशनल वेने येणाऱ्या रस्त्याला असलेली ही पहिली विसाव्याची जागा आणि त्या इथून आपण आता वरती चाललो आहेत. आणि आपण बघू शकता सूर्य उदय होत आहे. वरती चढताना 2 रस्ते आहेत. एक ट्रेडिशनल जो हा दिसतोय बाबा, हा जो ट्रेडिशनल आहे सिंगल वाटेचा, आणि अजून एक मोठा रस्ता त्यांनी केला आहे जिथे असा ग्रुप येऊ शकतो साईडने. आणि आपण आलो ट्रेडिशनल रस्त्याने, बघू शकता. आणि ही आहे विश्रामाची दुसरी जागा आणि या इथूनच आपण आता पुढे वरती जाणार आहोत. तुम्ही बघू शकता ही अजून शाबूत असलेली ही तटबंदी सुस्थितीत आहे, अजूनही थोडी खराब झाली आहे. आपण बसू थोडा नाश्ता करायला. गड जवळच आहे, वरतीच आहे थोडा, पण मला भूक लागली म्हणून आता थोडा नाश्ता करूया. तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपण खातोय मॅगी, गरम गरम मॅगी. मागे आपण थोडा विसावा घेतला, मॅगी खाल्ली, आता मस्त पोट भरलं आहे, जाम भूक लागलेली. बोललो चला मॅगी खाऊन घेऊ. त्यांच्याकडे काय पोहे नव्हते. आता पुढच्या ट्रेकला चालू. तुम्ही बघू शकता मागे नजारा मस्त आहे. 7 वाजता झाले असतील आणि आपण आता पोहोचतच आहोत. कारण आता मी बघितलं की जे मारुती मंदिर, मारुतीचा मूर्ती जी लास्ट टाइम मी बघितलेली ते आता दिसेलच थोड्या वेळात आपल्याला. बघूया. या हा बघा मारुती मंदिर. पोहोचलोत आपण थोडे. बघू शकतात दगडात कोरलेलं मारुती मंदिर, मारुतीराय, हनुमान आणि श्री गणेश, जे प्रत्येक गडांवरती असतात. हे आहेत मारुती आणि श्री गणपती मंदिर गडावरच्या एंट्रीतले.
खालच्या खोलीपासून माझ्या त्या विसाव्यापासून माझ्या मागे आहेत, कारण त्यांना थोडे बिस्किट खायला दिलेत. आता त्या आपल्यावरच येतात. हे बघा कसे येतात, कसे रस्ता दाखवतात आपल्याला. आणि यांच्यावर जाणं म्हणजे एक सुखकारक असं, जे सोलो ट्रेकर करतात, सोलो ट्रेक, त्यांच्यावर असे श्वान असले का त्यांनाही मजा वाटते. हा बघ पाहिलं कसा आहे तो रस्ता बरोबर. आपण बघू शकता कलावण सिंधुदुर्ग आणि त्याच्या मागे आहे प्रबळगड, प्रबळमाची. आता आपण माचीवरती जात, आता गडावरती जायचं आपल्याला. प्रबळगडासाठी चालू केले आपण. प्रबळ माचीवरती आहोत आणि आता हा रस्ता आहे प्रबळगडाला जाणार. तर आजच्या दिवसातला पहिला आपला गड होणार आहे प्रबळगड. त्याच्यानंतर मग आपण उतरून परत कलावण 3ला जाणार. मग चला बघू आज किती वेळ लागतो प्रबळगड फिरायला. तसं बोलण्यात आलं आहे प्रबळगडाला जाऊन येऊन 1.5-2 तास लागतात. चला अनुभवूया हे 1.5-2 तास किती वाजतात. चलो, जय महाराष्ट्र. पहिलं आपण बघू शकता प्रबळ कलावंतीसाठी लागणारा दिशा निर्देशक. गावातूनच जातो आपण, अशाच गावातून जाणार आहोत. आपण बघू शकता प्रबळगड आणि कलावंतीला दिशादर्शक दाखवणारे. या साईडनी कलावंतीन आहे आणि इथून प्रबळगड. तर आता आपण जाणार आहोत प्रबळगडला. चल प्रबळगड. शकता प्रबळगडला जाणारा रस्ता किती मस्त असा जंगलातून जातोय. इथूनच नदी वाहत असेल पावसाळ्यात. तुम्ही साईडला ऐकू शकता रातकिड्यांचा आवाज किती भन्नाट येतोय. विचार करा रात्रीच्या वेळेला अशा ठिकाणी चालणं एकट्याला किती हे होऊन जाईल. वाव, अशा रस्त्यावरून चालायला किती मजा येते एकटं. कोणी बरोबर नसतं, आपणच आपले साथीदार असतो. आपले 2 साथीदार राहिले मागे. आता आपण आलो आहोत एक ओपन जागेत. इथून पुढे जाणार आहोत. बघू, तुम्ही बघू शकता तिथं ही पहिली प्रबळगडावरची जाणारी ही निवास कुटिका निवासस्थान. याच्या आधी आम्ही कलावंतीन केला आहे, जो मागे दिसतोय तो 10 वर्षापूर्वी मित्र आणि मी आलेलो त्याच्या ग्रुपबरोबर. पण प्रबळगड कधी केला नव्हता. तो विचार केला यावेळी चलो प्रबळगड करूया. पहिला प्रबळगड करू आणि नंतर मग कलावण 3ला जाऊ परत एकदा. कारण त्यावेळेला माझ्याकडे 360 नव्हता आणि आज मी मित्राचा माझ्या 360 घेऊन आलो आहे. ज्याचा उपकार कधी विसरू शकत नाही मी. कारण मुकेश मंडाले आहे त्याचं नाव. तो ऑलवेज मला त्याचा 360 देतो आणि
त्याला माहिती आहे मी ट्रेक करतो आणि त्याचा उपयोग मी जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो असं त्याला माहिती आहे, म्हणून तुम्हाला देतो ते. चला बघू आपण आता. आपल्याला प्रबळगडावर कुठे काय काय दिसतं बघायला भेटते नवीन. चलो, जय महाराष्ट्र. आता आपण थोडं चढणी चालू केली आहे, चढण सुरू झाली आहे आणि बघू शकता मागे पहिला विसावा लागला आहे चढणीवरचा. आता आपण या प्रबळगडच्या रस्त्याने आलो आहेत आणि काकीने सांगितलं इथे गुफा ही बघा, आतमध्ये गुफा दिसते. आपण आता आतमध्ये जाणार आहोत बघायला. जाऊया, चलो. हॅलो, अय्या दोन. आता जस्ट आपण ही गुफा एक्सप्लोअर करून आलो आहे आणि आतमध्ये 2 रूम आहेत, पण पायात चढताना दुखतील म्हणून मी आत जास्त बसलो नाही. मजा आली. असं काहीतरी नवीन करायला खूप आवडतं आपल्याला. आता आपण हे चढतो आहे. चढून आलो आपण. अजून आहे बरेच. नॉर्मल वाटेने जाण्यापेक्षा अशा काहीतरी वाटा चूज करायच्या जेणेकरून तुम्हालाही मजा येईल. जय महाराष्ट्र. रस्ता आपला चढायचा आहे आणि अशा डोंगराच्या साईडने आपण या खालच्या रस्त्याने वरती चढून आलो आहोत. अजून आपल्याला वरती चढायचं आहे. काय जवळच आलं, तुम्ही बघू शकता वरती तुम्हाला भिंती दिसत आहेत. तुम्ही बघू शकता बाले किल्ला किंवा किल्ल्याचा हा दरवाजा, भग्नावस्थेत मधला हा दरवाजा, सगळ्या त्याचे तटबंदी आणि हा दरवाजा. आपण आलोत दरवाजाच्या इथे आणि आता मेन पायऱ्या लागल्यात. ही तटबंदी बघा अजून कशी मस्त दिसते. इथं जराशी तुटली आहे तटबंदी, पण व्यवस्थित आहेत. काही दगडी खाली वाहत गेली आहेत जशी ही दिसत आहेत शिडीची. आणि आपण चालू आता आलो मेन दरवाजात. आता आपले हे जे मित्र आहेत त्यांनी आपल्याला दाखवलं इथे एक पाण्याचा टाका आहे. आपण बघू शकता पाण्याचा टाका गडाच्या वरती जिथं पाहिजे बरोबर त्या ठिकाणी सुकलेल्या अवस्थेत आहे पाण्याचा टाका. आणि आपण ही बघू शकता गडाची सुरक्षा भिंत. आणि हे 2 मित्र हे पण ट्रेकिंग करत आलेत एकटे आपले. इथं राजवाडा, गणेश मंदिर, तलाव या साईडने आहे. अजून एक त्याच तिथूनही एक रस्ता आहे लेफ्ट साईडने. आपण राईटने पहिला जातो आहेत. राईटच्या गोष्टी बघायला राजवाडा, तलाव, गणेश मंदिर. चला, जय महाराष्ट्र.
असा रस्ता आणि रातकिड्यांचा आवाज, मन हादरून टाकणारा असा हा आवाज. आणि आपण बघत आहोत, ऐकत आहोत. फलक दिसतोय. एक कलावंतीन दुर्गाकडे राईटचा लेफ्टचा रस्ता दाखवतोय आणि एक बुरुजावरती असणारे राजवाड हे सगळं दाखवणारा हा रस्ता पण जातोय पहिला. नंतर आपण कलावंतीन दुर्गाकडे जाऊ. बघू शकता घरटं कसं पानांच्या याच्यापासून बांधलंय माशांनी. आता आपण बघणार आहोत राजवाडा. आय गेस सो राजवाडा आहे बघा. राजवाडा अजूनही काय मस्त सुस्थितीत आहे. आपण जाऊया आतमध्ये. कसं जाणार आतमध्ये? नमस्कार शिवभक्तो, या शिवतीर्थावर आपले स्वागत आहे. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मनिष्ठा व गुणांचे स्मरण करा. जय भवानी जय शिवराय असं लिहून आपण आता आतमध्ये प्रवेश करत आहोत. हा राजवाडा आहे. ओके, पण स्थिती चांगली नाही आहे. ठीक आहे, राजवाड्याच्या बाहेर आपण आता जाऊया. तुम्ही बघू शकता हा राजवाडा. पानांच्या या झाडाझुडपात लपलेला अजून एक हा राजवाडाच आहे वाटतं, पण नीट समजत नाही आहे. बघा त्याचे बांधकाम अजून सुस्थितीत आहे. अरे खूप आहे तिथे, अशा खोल्या आहेत. या अजून एक पुढे आहे, ही बघा. आपण या खोल्यांच्या बाजूनेच चाललोय. मोठमोठे दगडे रचून पायथा हे करून अशा वरती त्यांचं बांधकाम केलं आहे. तुम्ही बघू शकता. हो, अजून एक मला वाटतं इथं असे आपण 3 बघितले आहेत. ही 4थी आहे. चौथा बघा. आता आपण या साईडने जाऊ आणि त्या साईडने येऊन बघू आपण काय आहे, कारण एका साईडने आपल्याला बघून फायदा नाही. चला. अरे बंद आहे या साईडला सगळं, म्हणजे हे असंच आहे. बघू शकता भग्नावशेष असलेले हे काही मंदिराचेच अवशेष आहेत. इथे मंदिराचा कळस दिसतोय तुम्हाला. या जंगलामध्ये या केर अशा आवाजात चालायलाही मजा येते. बघू शकता इथं अजून एक काहीतरी चौथरा दिसतोय. हा गड खूप लांब पसरलेला आहे. तर इथे काय आहे तर काही आयडिया नाही मला. आपण चालून बघूया पुढे काय दिसतं आपल्याला. असं वाटतं या रस्त्यांवरती खूप जास्त जण येत नाहीत, म्हणून हे रस्ते असे आहेत. सहसा माणसं मला वाटतं या गडावरती येतात. आपण बघायला चाललो आहेत बोरीच्या सोंडीकडे. ही आहे बोरीची सोंड.
बोरीच्या सोंडीकडे चाललो आहेत आपण. तुम्ही ॲरो बघू शकता सगळे. हा पहिला ॲरो आहे, आपण मंदिराकडनं आलेलो. हा दुसरा ॲरो बुरुजाकडे जातो आणि हा जातो आहे बाबाच्या बोराचे बाडेकडे. काय आहे, काहीतरी आहे, बघून येऊ आपण तिथे काय आहे पहिला. मग आपण तिथे जाऊ बुरुजाकडे आणि मग मंदिराकडे. आपण चाललो आता, माहीत नाही रस्त्याला, पण राजवाडे बघितले. पण आता वाटतं इथे हे जंगल बघू शकता. हे चिन्हांकित असलेलं बोर्ड फलक ज्याच्यावर लिहिलं आहे 1700 मीटरवरती काळबुरुज, दरवाजा 850 मीटर, बोरीची सोंड 900 मीटर, तलाव 50 मीटर. गणेश मंदिरामध्ये आपण आता आहोत आणि सहदेव सावंत यांचे स्मृतितीर्थ त्याच तिथे आहे. आता आपण जाणार आहोत काळबुरुज आणि दरवाजा यांच्याकडे बघायला. तर या रस्त्याने जाऊ आपण. चला, आपण बघू शकता मंदिराचं इथे आलेलो आहोत आपण. आणि हे आहे मंदिर, छोटंसं मंदिर. मारुतीरायाचं नाही, गणपतीरायाचं मंदिर आहे. गणपतीचं मंदिर आहे. शंकराची असेल नंदी आहे तिथे, 2 नंदी आहेत. खूप जंगल आहे. आता वाजलेत किती माहीत नाही, बाहेर ऊन खूप आहे, पण या जंगलात बघा किती सावली आहे. तुम्ही बघू शकता, खूप सावली आहे. ऊन आहे बाहेर असं वाटतच नाही आहे. बोरीच्या सोंडीवरून दिसणारे किल्ल्यांचे ठिकाणं. कर्नाळा किल्ला दिसतो, मुंबई दिसते, पनवेल, इरशाळगड. तर आता आपण जाणार आहोत या बोरीच्या सोंडीवरून दिसणाऱ्या ठिकाणांना बघायला. ही आहे बोरीची सोंड, जिथे काही दगडं असे आहेत, म्हणजे जुनं बांधकाम तुटलेल्या अवस्थेत आहे सगळं. ही आहे बोरीची सोंड. तुम्ही बघू शकता लांब लांब कशी दगडी पसरलेली आहेत. माय न्यू सेटअप फॉर सोलो ट्रेकिंग एंड सोलो सेल्फी मोड. एंड यू कैन सी हम साथ साथ हैं और मज़ा करेंगे. मज्जानो लाइफ. अभी ये बनेगा मेरा सोलो पार्टनर. जहाँ भी जाऊँगा इसे लेके जाऊँगा. बघू शकता तुम्ही कसे ॲरो केल्यात. तुम्ही दगडावरती हे मार्किंग दिसतात. या मार्किंगमध्येच मधूनच आपली अशी ही दगडी फोडण्यात येतात. पहिले त्याच्यामध्ये लाकडं टाकून त्याच्यावरती पाणी टाकून मग ती फुगवली जातात आणि दगड फोडले जातात. आता आपण बघूत आहेत एक पाण्याचं टाकं. पाणी काढायला पण आहे इथे. गडावर आतापर्यंत 2 पाण्याचे टाके दिसले.
एक तर एंट्रीच्या इथे आणि हा एक दोन तिसरा हा एक बघा इथे पण आहे. मला वाटतं हे सुकलं आहे, थोडंसं पाणी आहे. आणि आता आपण पोचतोयत बुर्जाच्या इथे. आपण बघू शकतात झेंडा, स्वराज्याचा झेंडा कसा फडकतोय आकाशात, तर तसा सदैव फडकावा हेच आमची प्रार्थना. जय महाराष्ट्र. आपण कदाचित आलो आहोत काळ्या बुर्जावरती. हे काळ्या बुर्जाचा अवशेष आहेत असं वाटते मला. हे बघा इथं पण काहीतरी बांधलं आहे. प्रत्येक ठिकाणी काहीतरी आहेत अशा चौक्या. दगडी बघा किती पसरली आहेत. माझ्या मते इथं बांधकाम करणार असेल पण त्यांनी केलं नसेल. या दगडांचा काही उपयोग केला नाही, रचून ठेवलेत बांधणीसाठी, पण मला वाटतं काही उपयोग झाला नसेल त्याचा. तुम्ही बघू शकता खाली काळा बुरुज आहे. हाच असेल काळा बुरुज. आणि तिथे तटबंदी सुद्धा दिसते मस्त. तुम्ही बघू शकता सुंदर अशी तटबंदी रेखीव. त्याला तिथे दरवाजा सुद्धा आहे. आता इथं आपण बघूया जाण्याचा तिथं रस्ता भेटतो का आपल्याला. चला आता आपण बघणार आहोत कलावंतीन दुर्ग प्रबळगडावरून. दिसला कलावंतीन दुर्ग. आता आपण तिथेच जाणार आहोत थोड्या वेळात. आता 12:05 झालेत. प्रबळगड आपला झाला आहे पूर्ण. आणि आता आपण डिसेंडिंग करतो आहे आणि जाऊ आता आपण कलावंतींला. तर बघू आता कलावंतींला किती वेळ लागतो. आणि आता आपण कलावंतींचा इथून प्रबळगडवरनं भेटणारं दृश्य भेटलं आहे आपल्याला. तर आपण व्हिडिओग्राफीमध्ये गेला, फोटोग्राफी केली त्याची, 360 गेला. आणि आता आपण निघालोत कलावंतींसाठी. चला भेटूया कलावंतींवरती. जय महाराष्ट्र. आता 12:30 12:15 झालेच आणि आपण या मेन दरवाज्यातून आलो आहेत परत. सकाळी जिथून चढलेलो आणि आता इथूनच उतरू आणि मग गडाच्या साईडने डोंगराच्या साईडने कलावंतींला जाऊ. चला ऊन खूप आहे, काळजी घ्या. आता आपण कलावंतींला चाललो आहे, ते पण प्रबळगडाच्या डोंगराच्या बाजूबाजूने एकदम. हा शॉर्टकट रस्ता आहे कलावंतींसाठी, तोच आपण घेतला. आता बघू शकता खाली असाच हा डोंगराच्या कडेकडेने जाणारा रस्ता आहे. शॉर्टकट आहे. आपल्याला खाली गावात उतरून परत कलावंतीन चढायची गरज नाही. म्हणून सर्वजण हाच प्रिफर करतात जेव्हा या गडावर येतात.
मारुतीच्या जवळच ही गुफा आहे बघा, कलावंतींच्या पायथ्याशी. आता आतमध्ये जात नाही मी, जाम थकलो आहे. ही बघायची होती मला, पण राहू दे, आज जाम थकलो आहे मी. तर आपण लिंबू पाण्यावरती तहान भागवणार आहेत. 2 बाटल्या घेतल्यात. आता एक लिंबू पाणी. वा, चीयर्स. म्हणजे झालं आता. आपल्याला चढायच्या वरती. मित्रांनो, खूप निराशा झाली आज इथे येऊन, कारण जो दगड वरचा रॉक मागे दिसतोय तो
इझिली मी 10 वर्षापूर्वी चढू शकत होतो, पण आता पडलं आहे टोटली. तो मला वाटतं वरचाच त्यांनी तोडलेला आहे आणि त्याच्यामुळे आता मलाही वरती जाता येत नाही आहे. तर खूप मला आता याचं दुःख वाटते. कलावंतींना येऊन टॉपला सहर नाही केलं आहे. आता ही खंत मनात राहील. नेक्स्ट टाईम येईल लवकर थोडा आणि पहिला चढायला बघेल, कारण त्यांनी आता रोपचं हे लावलं आहे सगळ्यांचं. आता तेच करू आपण. नेक्स्ट टाईम येऊन रोपनेच चालू वरती जाऊ. चलो, जय महाराष्ट्र. मी निघतो आता, उशीर झाला आहे. बाय. आपला आजचा हा ट्रेक संपला आहे. प्रबळगड आणि कलावंतीन. यावेळी कलावंतींच्या वरती चढताना आलं टॉपला, कारण तिकडे दगडी तोडून ठेवल्यात ज्या कारणे वरती चढताना आलं. नेक्स्ट टाईम करू आता परत. जय महाराष्ट्र. आता संध्याकाळचे 4:30 झालेत. सकाळी 6 वाजता ट्रेक चालू केलेला आपण आणि आता 4:30 झालेत. किती तास झाले मोजता येत नाही मला, पण सकाळी 6 वाजता चालू केलेला ट्रेक 4:30 वाजता संपवला आहे. गाडी आणली आहे सावलीत, उन्हात होती तिथं मागे. आता आपण निघणार थोड्या वेळात. आपले कुठे गेले, कलावंतीन आणि प्रबळगड दोन्ही झालेले आहेत. फक्त कलावंतींचा टॉप पॅच राहिला, कारण तो तिथे दगडी तोडून ठेवलेले आणि लाईन्स नव्हत्या. तर नेक्स्ट टाईम भेटू परत कलावंतींसाठी. जय महाराष्ट्र.